महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांची कन्या ज्ञानेश्वरी हिच्याकरता आज विवाह सोहळा संगमनेर या ठिकाणी पार पडतोय। विवाह सोहळ्यापूर्वीच म्हणजे अगदी दिवसभर या ठिकाणी आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात जेवणावळी चालू आहेत। म्हणजे जे कोणी वराडी मंडळ येतील महाराष्ट्रभरातून त्यांच्यासाठी या ठिकाणी अतिशय जय्यत अशी तयारी या ठिकाणी केलेली आहे। खरं तर आता 6 वाजलेत, अजूनही लग्नाला 1 तास बाकी आहे। संबंध महाराष्ट्रभरातून ही सगळी वराडी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत आणि आपण जर नजर मारली म्हणजे अगदी पाहिलं तिथपर्यंत ही सगळी मंडळी दिसत आहेत आणि दिवसभर खरं तर हा राबता चालू आहे। या ठिकाणी विवाहाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्याप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे देखील आताच येऊन गेले। अनेक आमदार, खासदार ही सगळी मंडळी या ठिकाणी येत आहेत। अनेक वारकरी मंडळी या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्याशी बोलू। नमस्कार, बोला। हॅलो, नमस्कार। अतिशय सुरुची भोजन आहे, कार्यक्रम अति उत्कृष्ट झाला। आम्ही आळंदीजवळून पाबळ गावाहून आलेलो आहे, अतिशय मनापासून आनंद झाला। धन्यवाद। आम्ही आळंदी आलो, निवर्ती महाराजांची आम्ही फार प्रेम करणारी माणसं आहोत आणि निवर्ती महाराजांनी त्यांच्या गावाचं नाव या ठिकाणी रोशन केलेलं, मुलीचं लग्न त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं केलं। आम्ही पाबळवरून सकाळी 10 वाजता निघलो आणि या ठिकाणी 1 वाजता पोहोचलो आहोत। लग्न लावून जाणार महाराजांवरती आमचं प्रेम आहे। आम्ही लग्न लावून जाणार, तसे जाणार नाही। कुठले लोक आले आता इथं पार श्रीगोंदा असं तुम्हाला सांगतो, डोंबिवली, कांदिवली, मुंबई, पार कोल्हापूर, परभणी, नांदेड, पाबळ, शिरूर इथून लोक या ठिकाणी लग्न करत आले। मुख्यमंत्री साहेब स्वतः आले होते। मुख्यमंत्री स्वतः आले होते, कारण इंदुरीकर महाराजांनी स्वतः जाऊन त्या मुख्यमंत्री साहेबांना त्या ठिकाणी पत्रिका दिलेली। धन्यवाद, धन्यवाद। जेवण कसं आहे? जेवण एकदम छान आहे, सुंदर जेवण आहे। पुरी आहे, भात आहे, लाडू आहे, मटकीची भाजी आहे, पाण्याची व्यवस्था अतिशय सुंदर आहे। प्रत्येकाला बिस्लरीने पाणी म्हणजे अगदी ट्रकनी पाणी आलेलं आहे आणि प्रत्येकाला बिस्लरीचं स्वच्छ पाणी प्यायला मिळालंय। त्यामुळे महाराजांना आमच्या पाबळकरांच्या वतीने धन्यवाद। अन्नदानाचा रस्ता मात्र कंटिन्यू चालू आहे, सतत चालू आहे अन्नदान। हा, सतत चालू आहे, सतत अन्नदानाचा रस्ता चालू आहे। महाराज साहेब आपल्याला जर सांगायचं झालं तर महाराजांनी 101 जी मुलं आहे त्यांच्याकडं ती निराधारित आहे, त्यांना कुणी नाही, असे 101 मुलांचं शिकवण्याचं काम, त्या सरांचा पगार, त्या मुलांना जेवण खावण, कपडे लत्ते, वया पुस्तकं स्वतः महाराज खर्च करतात। अतिशय चांगल्या प्रकारचं महाराजांचं काम चाललेलं आहे, त्यांनाही धन्यवाद। तर आपण जर इथं पाहिलं तर हा पाठीमागचा जो टेम्पो दिसतोय, टेम्पोमध्ये पाण्याच्या बाटल्या आणल्यात आणि टेम्पो भरून बाटल्या म्हणजे आता लोक बॅग्स आणतात किंवा काय, यांनी तर टेम्पोतनं जातात। आपण तुम्हाला ते पण दाखवतो, टेम्पोतनंच पाण्याच्या बाटल्या वाटपाचं काम चालू आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तुम्हाला ते दिसेल, थोडंसं ऊन आहे त्या ठिकाणी पण तो दिसेल। नमस्कार सर, बोला, तुम्ही कुठून आले ते सांगा। आम्ही इगतपुरी खेडवैरव। महाराज आणि आमचे गेले 25 वर्षाचे संबंध आहे। महाराजांच्या प्रेमापोटी आम्ही खूप जवळच्या 80 किलोमीटर प्रवास करून इथं आलो, महाराजांची भेट झाली। आता जेवणाचा आनंद घेतोय। अगदी सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे। महाराजांच्या पाठीमागे असणारा हा जन समुदायाचं जे काही मत आहे, स्वतःहून आपलं कार्य आहे असं समजून प्रत्येक कार्यकर्ता अतिशय प्रेमानं येणाऱ्या माणसांची विचारपूस करत बैठक व्यवस्था, जेवणाची व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीनं, पोलीस खातं, सिक्युरिटी जे आहे ती अतिशय सुंदर असं काम करते। इतकी पब्लिक जमलेली आहे पण कुठल्याही प्रकारचा गोंधळ नाही, कुठल्याही प्रकारची गडबड नाही, स्वयंशिस्त पाळतोय। अगदी स्वयंशिस्तीनं सर्व काम करतायत। आणि कीर्तनाचा तिकडे कार्यक्रम चालू आहे, इकडे भोजनाचा कार्यक्रम चालू आहे, यानंतर लग्न विधी होणार आहे। अतिशय शांततेने हा कार्यक्रम सुरू आहे आणि अशाच प्रकारे हा कार्यक्रम मला वाटतं शांततेनेच पार पडेल अशी अपेक्षा आहे। इंदोरीकर महाराजांनी केलेलं महाराष्ट्रभर जे कार्य आहे, महाराष्ट्रभरातून अजून लग्नाला 1 तास मला वाटतं 20,000 ते 25,000पेक्षा जास्त माणसं येतील अशी अपेक्षा आहे। ठीक आहे, धन्यवाद। मॅडम बोला। बोला, कुठून आला तुम्ही? एकच ठिकाणी बोला, कुठून आला तुम्ही? खेड इगतपुरीवरून आलो। कशी इथली व्यवस्था एकूणच? खूप सुंदर आहे, छान आहे व्यवस्था सगळी। जेवलात खरं तर, जेवणाची व्यवस्था कशी आहे? जेवण पण खूप सुंदर आहे, छान आहे जेवण। महाराज बोला, कुठून आलात आपण? आम्ही कोल्हापूरहून आले। किती मंडळी आलात? जवळजवळ 200-250 लोक आली ना। बर, कधी निघाला तुम्ही कोल्हापूरहून? काल रात्रीच निघाले। हा। मुक्काम कुठे केला? मुक्काम इथं संगमनेर मध्ये। बर, कशी आहे एकूणच व्यवस्था मग इथली? न भूतो ना भविष्य अशी व्यवस्था। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री स्वतः इथं येऊन गेले, आता मुख्यमंत्री आले होते, अनेक मंत्री येत आहेत। सेवा आहे त्यांची महाराजांची।
बहुत दिवसाची सेवा आहे, त्याचं फळ आहे ते त्यांना. ठीक आहे, धन्यवाद. आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रभरातून महाराजांवर प्रेम करणारी मंडळ जी आहेत ती या ठिकाणी येत आहेत आणि हे सगळे केटरची बघा या ठिकाणी केटरिंग ठेवलेलं आहे आणि या ठिकाणाहून ही सगळी मंडळी वाढत आहेत. पाण्याच्या बॉटल प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी उन्हाळ्याचे दिवस आहे कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून या ठिकाणी पाण्याच्या बाटल्या देखील ठेवलेल्या आहेत. नमस्कार, कुठून आले तुम्ही? गाव कोणतं? गाव कोणतं? जवळकडलं जवळकडलं जवळकडलं. तुम्ही पण तिथलेच का? भाऊ नमस्कार, कुठून आलात तुम्ही? बाबुळवाडी हा बाबुळवाडी बाबुळवाडी. कधी निघाला होते सकाळी? 12 वाजता 12 वाजता निघाले. कशी आहे व्यवस्था? चांगली. सह्याद्री न्यूज या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या प्रमाणात नागरिक जेवत आहेत. अनेक स्वयंसेवक मंडळी जी आहेत ती या ठिकाणी लोकांची सेवा करत आहेत. वाढपी मंडळी कोणाला काही कमी पडू नये. बाबा नमस्कार, कुठून आलात तुम्ही? नांदूर खंदारमाळ. बर, कशी व्यवस्था आहे एकूणच महाराजांनी केली? चांगली चांगली. लग्न लावण्यापर्यंत थांबणार का? हा जेवण कसं केलंय? जेवण चालू आहे आता. नाही म्हणजे चांगलं आहे चांगलं आहे छान आहे. एकदम छान. आता पाहिलं तर अनेक नागरिकांनी लहान लहान मुलं देखील आहेत, महिला भगिनी आहेत. ही सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. अनेक हे स्वयंसेवक मंडळी देखील आहेत. सकाळपासून या ठिकाणी सेवा देत आहेत ही सगळी मंडळी. अतिशय छान काम आणि अतिशय उत्तम नियोजन महाराजांनी खरं तर या ठिकाणी केलेलं आहे. त्यांच्यावर प्रेम करणारी मंडळी आपण पाहिलं की अगदी कोल्हापूर, सातारा, सांगली म्हणजे संबंध महाराष्ट्रामधून महाराजांवर प्रेम करणारी माणसं जी आहेत ती या ठिकाणी आलेली आहेत. आणि हा जेवणाचा मंडप आहे. याच्यानंतर जर या ठिकाणी आपण गेलं इकडे विवाह. हो बोला ना कुठे सावली बरं आहे का? कुठून आला ते सांगा. बरं कुठून आला ते सांगा. रावरीवरून आलोय. बरं, कशी आहे व्यवस्था इकडून? नाही, टू व्हीलरने आलेलो आहे. व्यवस्था कशी आहे? ईदलची व्यवस्था एकच नंबर आहे. मस्त छान असं नियोजन केलंय महाराजांनी सगळ्या गोष्टींचं. एवढे हजारोनी लोक येतात, हे काय कोणाचं आबळ होते का? नाही आबळ वगैरे काही नाही, सगळ्यांनी एकदम सिस्टमॅटिक पद्धतीनं सगळं नियोजन आहे. ठीक आहे, धन्यवाद. आता या ठिकाणी बाजूला जो आहे तो लग्नाचा मंडप आहे ज्या ठिकाणी लग्न सोहळा पार पडणार आहे. त्या ठिकाणी तो लग्न सोहळा ज्या ठिकाणी पार पडणार त्या ठिकाणी दाखवतो. तिथं या ठिकाणी आता कीर्तन सेवा चालू आहे. अनेक मंडळी या ठिकाणी बसलेली आहेत आणि जर लोकांना तिथपर्यंत पाहता येते म्हणून त्या ठिकाणी असे LED लावलेले आहेत. आपण जर पाहिलं तर नमस्कार एक मिनिट. आता जर समोर पाहिलं तर थोडस उन्हामुळं प्रॉब्लेम दिसतोय, परंतु हे व्यासपीठ आहे. व्यासपीठ इथनं खूप लांब आहे. म्हणजे याच ठिकाणी जवळपास 30 ते 40 हजार लोकांना बसण्याची व्यवस्था केलेली आहे. नमस्कार. नमस्कार. निवृत्ती महाराजांची जी मुलगी आहे ती आमच्या जुन्नर तालुक्यात शिवजन्मभूमीत ती आमची सुनबाई होती याचा आम्हाला अभिमान आहे. आणि जी आमची सुनबाई होती ती आमच्या मामाची मुलगी. व्यवस्था एकदम व्यवस्थित आहे. जेवणाची व्यवस्था व्यवस्थित झाली. बसण्याची व्यवस्था एकदम सगळे मंत्री, आमदार, खासदार सगळे आले होते. सगळे हो अजितदादा आपलं सुमित्रा त्या छगन भुजबळ आले होते. देवेंद्र फडणवीस आले होते. सगळे मंत्री येऊन गेले. एकनाथ शिंदे साहेब आले ते सगळे येऊन भेटी देऊन गेले. आता कीर्तन झाल्यानंतर हा कार्यक्रम संपत्ती आणि नंतर लग्न होईल. नंतर परत जेवण चालू होणार. हो दिवसभर जेवण चालूच आहे. धन्यवाद. अतिशय मोठा मंडप या ठिकाणी आहे. खरं तर त्या ठिकाणी ऊन आहे त्याच्यामुळे तिकडचं दिसत नाही फारचं, परंतु या मंडपात जर आपण 30-40 हजार लोक सहज बसू शकतील इतका मोठा मंडप शामियानाच त्यांनी उभारलेला आहे. भव्य असं गेट त्या ठिकाणी आहे आणि गेटच्या बाजूला गाडी देखील आहे एक, ज्यामध्ये नवरीचं खरं तर आगमन होणार आहे. ते वाहन देखील त्या ठिकाणीच आहे. सगळी कार्यकर्त्यांची लगबग चालू आहे. अतिशय भव्य दिव्य न भूतो न भविष्यते असा कार्यक्रम खरं तर निवृत्ती महाराजांनी केलेला आहे. लग्नाला खरं तर अजून काही एक अवकाश बाकी आहे. अनेक लोक म्हणजे इथं जेवढी लोक नसतील त्याच्या दुप्पट लोक आता सध्या जेवण करतायत.
काही वेळातच हा सगळा मंडप जो आहे तो पूर्ण भरेल. म्हणजे ह्या मंडपाच्या अगदी ह्या साईडला इथं भोजनाची व्यवस्था आहे. भोजनाचा मंडप दुसरा आहे. ते धारण करते. या ठिकाणी आमची ही ज्ञानेश्वरी आहे. कार्यकर्ते आहेत इथले जे स्थानिक, त्यांची लगबग चालू आहे विवाहाची. विवाह होण्यापूर्वी या ठिकाणी कीर्तन सेवा सुरू आहे.